मोठे बंधुसम मनोज जरांगे पाटलांनी 80 लाख पोरं घेऊन मी वर्षावर जाणार आहे, मुंबईला जाणार आहे अशी घोषणा काल केली. ह्या घोषणेचं मी स्वागतच करेन. म्हणजे आता लढाईचं मैदान त्यांनी निश्चित केलंय आणि लढाईचं मैदान हे मुंबईतच असावं ही आग्रही मागणी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सुरुवातीपासून राहिलेली आहे. माझं फक्त मनोज दादांना अजून एक विनंती आहे माझी की दादा, आता मैदान निश्चित झालेलं लढाईचं, पण आता मागणीचे निश्चित सुद्धा होणं गरजेचं आहे. लढाईचे ध्येय निश्चित होण्याची गरज आहे. मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीत समाविष्ट करावा, हीच मागणी आपण पुढे करावी ही मी तुम्हाला विनंती करतोय. कारण मराठा शब्द ओबीसीत गेल्यावर इतर समाजाला जसं सहज आरक्षण मिळते तसं मराठ्या नाही मिळणार आहे. इतर समाजाला कुठल्या गॅजेटियरचे, कुठल्या सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट, हैदराबाद गॅजेट, काही कोल्हापूर गॅजेट, कसल्याच गॅजेटच्या आणि कसल्या इतर गोष्टीची गरज नाही. कारण सहजात त्यांचा शब्द ओबीसीच्या यादीत समावेश असल्यामुळं लगेच जे आरक्षण मिळते. कुणबी शब्दाला सुद्धा सहजच आरक्षण मिळत होतं, पण हैदराबाद गॅजेटनुसार जे काही गृह समितीचे वगैरे जे काही आडपडदा किंवा एक स्टेप आडवा आलेला आहे त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्यात असं मला अनेको वकिलांनी फोन केलेला आहे. बीड मधल्या सुद्धा एका वकील बांधवांनी शेकडो हजारो नोंदी दिलेल्या काढून देण्यासाठी मदत केलेल्या एका वकिलांनी सांगितलंय आणि 200-300 व्हॅलिडिटी सुद्धा त्यांनी केलं. रात्री आमचं खूप वेळ चर्चा झाली आणि ह्या लोकांना एक व्हॉइस मिळत नाही आपल्यापर्यंत सांगण्याचा. पण माझी एक विनंती आहे की दादा, आपण ठीक आहे, जे झालं ते झालं, चुका उगाळत बसण्यापेक्षा आपल्याला नवीन मार्ग शोधण्याची गरज आहे. आजही मराठा समाजाचा विश्वास तुमच्या सोबत असल्यामुळं आम्ही फक्त तुमच्याकडनं अपेक्षा करू शकतोय. आम्ही या लढ्यामध्ये हा लढा मोठा करण्यासाठी छोटं छोटं योगदान दिलेली माणसं आहे. त्यामुळे त्या अधिकारानं आम्ही सांगतोय की आपण सरकारला अनुकूल असणारं आंदोलन करण्यापेक्षा आपल्या समाजाच्या हिताचं आरक्षण करणं आंदोलन करण्याची गरज आहे. समाजाच्या हिताची मागणी ही ओबीसीतल्या आरक्षणाची आहे. एकदा एक साधे सब सधे ही एकदा साध्य झालं की पुन्हा नंतर सगळा विषय संपून जाणार आहे. आपल्या मराठ्यांच्या घराघरात तुमचे फोटो लागावेत आणि त्या आदरानं लागावेत, ह्या भूमिकेचा मी सुरुवातीपासून राहिलेलो आहे. म्हणून मनोजदादांना विनंती आहे की बाबा, आता कुठलाही आडपडदा न घेता, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, म्हणजे कायदेशीर गोष्टी तर आम्ही सांगू शकतोय, सरकारच्या लोकांचे तोंड बंद कसे करता येतील ह्या मुद्द्यावरनं, हे आम्ही तर सांगायला आम्ही खंबीरच आहे. तुमच्या सोबतच राहणार आहे. तुमच्या आड इतर जातीतला आजपर्यंत बी कुणी आला त्याचं कार्यक्रम लावायचा आम्ही कार्यक्रम आतापर्यंत केलेला आहे. परंतु मराठा